नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टिंकरकॅड हे जे ऑटोडेस्कचं सॉफ्टवेअर आहे ते कसं वापरायचं ते बघणार आहोत. आपल्याकडे आर्डिनो बोर्ड नसेल, सेन्सर नसेल, कुठलंही हार्डवेअर नसेल तरीसुद्धा आपण प्रोग्रामिंग करून बघू शकतो. त्याच्यासाठी हे सिम्युलेटर आहे. तुमचं जर अकाउंट नसेल तर पहिल्यांदा तुम्हाला जॉईन नाव करायला लागेल आणि तुम्हाला सांगायला लागेल की तुम्ही काय एज्युकेटर आहात, स्टुडंट्स आहात, कोण आहात, किंवा तुमचं पर्सनल अकाउंट पण तुम्ही करू शकतात. जस्ट तुम्हाला इथे क्लिक करायचं आणि मग ज्या सर्विसेस आहेत त्या ॲग्री करून तुमचं जीमेल अकाउंटवरनं तुम्ही इथे साइन इन करू शकता. सपोज तुमचा ऑलरेडी अकाउंट असेल तर जस्ट तुम्हाला इकडे साइन इन करायचं आहे. इथे मी माझ्या अकाउंटला साइन इन करते आहे. आता जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करता तुम्हाला इथे दिसतं ऑटोडेस्क टिंकरकॅड. तुमचं नाव इकडे येणार, तुम्ही प्रोफाईल बनवू शकता आणि हे 3D डिझाईनसाठी सुद्धा उपयोगी आहे, सर्किटसाठी सुद्धा आहे. तर आपण सध्या बघणार आहोत सर्किटसाठी. तर सर्किटवर क्लिक करायचं. ऑलरेडी ज्या ज्या लोकांनी सर्किट्स बनवलेले आहेत ते तुम्हाला इथे खाली दिसू शकतात. ते पण तुम्ही एक लुक त्याचा घेऊ शकतो. त्याचप्रमाणे गॅलरी आहे. गॅलरीमध्ये पण भरपूर सर्किट्स अवेलेबल आहेत. ब्लॉग आहे, लर्न आहे, इथे तुम्ही बघू शकता. क्रिएट न्यू सर्किट करायचं. क्रिएट न्यू सर्किट केल्यानंतर आपलं हे जे पेज आहे ते ओपन होतं. आता ह्या पेजबद्दल जरा बघूया कसं वर्क होतं ते. इथे तुम्हाला रोटेटसाठी दिलेलं आहे. डिलीट करायचं असेल तर आहे, अंडू डू करू शकतात. या साईडला तुम्ही बघाल तर सगळे कॉम्पोनंट आहेत. इथे बेसिक दिलेले आहेत, रेजिस्टर, LED, पुश बटन, पोटेन्शिओमीटर, आपल्याला लागणारा आर्डिनो आहे, ब्रेडबोर्ड आहेत, सगळे इथे अवेलेबल आहे. जस्ट तुम्हाला ड्रॅग आणि ड्रॉप करायचं आणि तुम्ही वापरू शकता. त्याचप्रमाणे ऑल केलं तर जेवढे काही कॉम्पोनंट्स इथे अवेलेबल आहेत ते तुम्हाला इकडे दिसणार. स्टार्ट सिम्युलेशन केलं तर तुम्ही जे काही इथे सर्किट बनवलं असेल त्याचं सिम्युलेशन होतं. कोड पण तुम्ही लिहू शकतात. इथे कोड पण आपल्याला कळतं. ठीक आहे, एक करून बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्ट कसं होतं ते. आपण LED बघूया. आता LEDचे इथे कलर तुम्ही चेंज करू शकता. तुम्हाला कुठल्या कलरचा LED हवा आहे तो, त्याला नाव पण देऊ शकतात. LED म्हणजे कसं चेक करायला बरं पडतं. ठीक आहे, आता इथे LEDत लक्षात ठेवायचं ॲनोड आणि कॅथोड. तर ॲनोड कुठला आहे आणि कॅथोड कुठला आहे हे लक्षात घ्यायचं. इथे जवळ गेलात का तर तुम्हाला तो सांगतो की हा ॲनोड आहे आणि हा कॅथोड आहे. त्याच्यानंतर आपल्याला सर्किट बनवायला रेजिस्टर लागतं. इथे रेजिस्टर पण मिळतं, त्याला पण तुम्ही नाव देऊ शकतात. सपोज R1 आपला फर्स्ट रेजिस्टर आहे. त्याची व्हॅल्यूज इथे तुम्ही कशी पाहिजे आहे ते तिथे देऊ शकतात. आता सपोज मला हा बॅटरीला करायचा आहे. मी आता सध्या ब्रेडबोर्ड न घेता मला बॅटरीला लावायचं असेल तर इथे तुम्ही बॅटरी घेऊ शकतात. आता हिला रोटेट करायचं असेल तर इकडे तुम्हाला दाखवलेलं आहे. याच्याने जस्ट आपण असं सर्किट रोटेट करू शकतो. बरोबर, इथे हे दाखवतो कोणतं पॉझिटिव्ह आहे आणि कोणतं निगेटिव्ह आहे. तर हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह. तिथे जवळ गेलं की तुम्हाला तो इंडिकेशन दाखवतो. आता सर्किटसाठी आपल्याला लागतं वायरिंग. वायरिंगसाठी इथे जस्ट हे जे डॉटवर क्लिक केलं आणि याला क्लिक केलं तर वायर जॉईन होते. बरोबर, त्याचे कलर पण तुम्ही वायरचं चेंज करू शकता, तुम्हाला कुठला पाहिजे आहे ते. जर रेड हवा असेल तर रेड होणार, तुमचा कलर चेंज होणार. त्याचप्रमाणे इथून इथे हे चेंज होणार. बघितलं. आता इथे कोडमध्ये गेला तर तुम्हाला कोड दिसणार. आता सिम्युलेशन इथे बघा, हा LED पेटला, स्टॉप केला तर ऑफ झाला, स्टार्ट केला तर ऑन झाला. ठीक आहे, मी कलर चेंज करून दाखवते. मी सपोज ऑरेंज घेतला, कलर चेंज झाला. इथे आपल्याला
कोड कधी येणार, जेव्हा आपण आर्डिनो वापरू. आता आपण एक आर्डिनो वापरून बघूया हे सर्किट कसं करायचं. जस्ट क्लिक केलं आणि डिलीट प्रेस केलं तर जे काय तुम्ही ड्रॉ केलेलं आहे ते डिलीट होणार. आता आपण परत एक LED, एक रेजिस्टर घेऊन आणि ब्रेडबोर्ड आपल्याला लागेल आणि आर्डिनो. जस्ट क्लिक केलं की तो इथे आपल्या इथे येतो, बरोबर. तसंच इथून आपण सर्किट इथे बनवू शकतो. हे आपण ग्राउंडला दिलं आणि पिन नंबर 13 ती आपण इथे लावली आणि आता कोड बघितलं तर इथे कोड 2 प्रकार येतं. ब्लॉक लेवलनी पण तुम्हाला कोड दिसणार की काय केलं आहे. आधी LED हाय केला आहे, मग आपण काही सेकंद वेट करणार आहोत, मग त्याला लो केला आहे, जो आपला नेहमीचा प्रोग्राम असतो तो. जर तुम्हाला आर्डिनोमध्ये बघायचा असेल तर टेक्स्टमध्ये गेलात तर तोच प्रोग्राम आपण जो लिहिलेला आहे तो आपल्याला इथे दिसतो, टेक्स्टमध्ये दिसतो, बरोबर. जो पाहिजे तुम्ही तो याच्यात बदल करून चेक करू शकतात आणि स्टार्ट सिम्युलेशन करायचं की तुम्ही बघा LED हा इथे ब्लिंक होतोय. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे प्रोग्राम्स इथे करू शकतो. इथे वेगवेगळे कॉम्पोनंट्स अवेलेबल आहे, हार्डवेअरची जरुरी नाही आहे. विदाऊट हार्डवेअर आपण इथे कॉम्पोनंट वापरून सगळं चेक करायचं आणि एकदा कोडिंग आणि हार्डवेअर कनेक्शन बरोबर असले की मग आपण ॲक्च्युअल हार्डवेअरला कनेक्ट करून आर्डिनोला देऊन हा रन करू बघू शकतो.